हाताळत आहोत. ही पहिली प्रोसेस आहे. इकडे ऊस या मशीनमध्ये टाकल्यावर तो क्रश होतो आणि ज्यूस उरलेला त्याचा जो क्रश शुगरकेन आहे तो ते उचलून घेऊन जातात. हा फार्म्सवर स्प्रेड करून ठेवतात म्हणजे तो सुकल्यावर आग लावण्यासाठी वापरू शकतात. इकडून जो ज्यूस निघतो तो ह्या टँकमध्ये हा भरपूर लिटर्स क्वांटिटीचा टँक आहे. आता तो ऑलमोस्ट 60% फिल झाला आहे म्हणून आपल्याला कळत नाही येतं की टॅप इकडे कम्प्लीट झाल्यानंतर मग तो इकडून सेंड होतो तिकडे त्याकडे तिकडे तो तिकडून तो पुढे ट्रान्सफर होतो दुसऱ्या एका मोठ्याकडे. ह्याकडे इथून या इकडच्या मोठ्याकडे ट्रान्सफर होतो. मग ते त्याच्यात काहीतरी ॲसिडिक घालतात आणि मग अजून एक काहीतरी कसली तरी पावडर आहे ती घातल्यानंतर तो प्युअर होतो. सो त्याच्यात जी काही डर्ट आहे ती सेपरेट होते अँड यू गेट अ मोर बेटर प्युअर फॉर्म ऑफ जॅगरी और अदर शुगरकेन ज्यूस. आणि मग तो ज्यूस हा लिक्विड फॉर्ममध्येच असल्यामुळे त्याला ड्राय करणं गरजेचं आहे. ही कढई मग इकडून शिफ्ट होते वाया द व्हील्स मग तो तिकडे ओततात. हा जो ज्यूस गरम झालेला ज्यूस आहे तो तिकडे ओततात आणि मग ते अशा फॉर्म ऑफ बकेट्समध्ये ठेवून तो फ्रीज होतो सॉर्ट ऑफ. तिकडे जे तुम्हाला गुळाचे ढेप दिसत आहेत ती एक ढेप 30 kgची आहे. 30 kgs डेली अशा अराउंड 32 to 40 प्रोड्यूस होतात. तो ह्या फॅक्टरीचं प्रोडक्शन 1200 kg दिवसाला. The factory starts working at 4 o'clock in the morning and it stops at 7 o'clock in the evening. तर तुम्हाला हवा असेल जॅगरी तर तुम्ही घेऊ शकता.